त्या मदनचाच विषय आहे ना व? तुम्हाला कसं माहित? म्हणजे त्याचाच विषय आहे. नाही पण तुम्हाला कसं? आम्हाला सगळ्या खबऱ्या असतात. तुम्हाला कसं कळलं पण? लक्ष असतं आमचं सगळीकडं. कसं काय कळलं पण तुम्हाला? आमचे हेर पेरलेत आम्ही सगळीकडं. तो मदन सुनबाईंचा मित्र आहे ना व? हां मित्र असं नाही म्हणजे शाळेत होते एकत्र ते. त्यांचा पत्र व्यवहार पण होतो म्हणे. आणि आता तो परत आलाय, लग्न झालेलं नाही म्हणे त्याचं. मोठा आहे तो सुनबाईंपेक्षा. हा पण नापास झाला, सुनबाईंच्या वर्गात त्याला राहायचं होतं म्हणून. लई फेमस होती म्हणे त्यांची जोडी. मैत्री होती जोडी, असं मैत्री होती. हा तेच. नंतर म्हणे तो परदेशात गेला, सुनबाईंना काही विसरला नाही. छेटूक करतात वाटतं सुनबाई समद्यांवर. हा तुम्ही विसरला नाही, तो बजा विसरत नाही, कमल विसरला नाही. हा आणि यो आता नवीन आलाय मदन. जाऊ दे त्याचा विषय, जाऊ दे. हाय साहेब, तुम्ही काय बघितलं ते सांगा तरी आधी. तुम्ही फक्त त्यासनी बघितलं की त्या दोघांना बोलताना बघितलं? कान आणि डोळ्यापेक्षा आपलं मन मोठं असतंय आजी म्हणते ना. राहू दे हो त्या आजीचं. हा जुन्या वळणाची आहे ती. तिचं समज बरोबर असतं असं काही नाही. आता तुम्ही आम्हाला समज पहिल्यापासून सांगा. हा तुम्ही सुनबाईसनी आणायला गेला होतात का नाही? मग एकटे कसे काय आलात? काय झालं? सगळं विसरून मी त्यासनी आणायला गेलो होतो, पण त्या घरी नव्हत्या. इराताई होत्या. पण त्यांनी आम्हाला जे काय सांगितलं ते काय मला काय खरं वाटलं नाही. काय सांगितलं हिराबाईंनी? म्हणजे त्या इराताई असं म्हणले की मास्तरीनबाई जेव्हापासून माहेरी गेल्यात ना तेव्हापासून काही त्यांना म्हणजे असं काही फरक पडलेला नाही. माझी काही आठवण वगैरे त्याच्यातला काही भाग नाही. हां माझा नंबर ब्लॉक केलाय म्हणते. तो आहे ना तो मदन, त्याच्याबरोबर तासनतास गप्पा मारत बसतात असं म्हणजे इराताई म्हणल्या. त्यासनी काय आम्हाला फोन करायची इच्छाच होत नाही वगैरे वगैरे. माझ्यासारख्या अडाणी माणसाशी लगीन करून त्यासनी पश्चाताप झालाय म्हणे. आणि म्हणजे त्यांचं काय माझ्यावर थोडक्यात प्रेम वगैरे काय नाही वगैरे असं सगळी इराताई म्हणल्या. पण मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. बघा आई साहेब, मी काय विचार केला, म्हणलं प्रत्यक्ष मास्तरीनबाईंसंग बोलावं आणि काय ते सोक्षमोक्ष लावावं, हे काय ते मॅटर मिटवावं. बरोबर आहे म्हणे. बरोबर आहे, बरोबर आहे. असा विचार केला मी. आणि मग तिथनं बाहेर पडलो, त्यांच्या घराच्या इथनं बाहेर पडलो. आणि पण काय त्या दिसल्या मला मदन बरोबर. हा माहित नाही, पण तोच असणार तो मित्र त्यांचा मॅड. मॅड? हे काय? मास्तरीनबाई म्हणतात म्हणे त्यांना, ह्याला मदनला मॅड म्हणतात वाटतं. तुम्हाला असं कधी लाडाचं नाव ठेवलं होतं का हो त्यांनी? हा कारण त्यांच्या मनात तुमच्याविषयी मायाच नाही, आपुलकीच नाही. नाही असं नाही आहे साहेब. बास झाला अधिपती. किती वकिली करालो त्यांची. हा आजही सोडू, पण सुनबाईंनी हे घर सोडताना एका क्षणाचा पण विचार केला नाही. आपल्या नवऱ्यावर, आपल्या संसारावर प्रेम असणारी बाई असं कवा करेल काय? हा अहो सांगाल का नेमकं काय झालंय ते? हो ना, म्हणजे आल्यापासून तुम्ही दोघेही खूप गप्प गप्प आहात. आणि अगं ताई, तू घरी कशी काय आलीस परत? म्हणजे सासरी जाणार होतीस ना? काय झालं? तू बोललीस का? अधिपतींशी बोललीस? जावई बापूंशी बोलायला ते घरात असायला हवेत ना. म्हणजे भेट झाली नाही का तुमची? त्यांची भेट होऊ दिली नाही. भेट होऊ दिली नाही? कुणी? त्या भुवनेश्वरी मॅडम आणि दुर्गेश्वरी मॅडम. रे का? का भेटू दिलं नाही? अक्षु काय बाहेरची आहे का कुणी? सून आहे ना त्यांची, अधिपतींची बायको आहे ना ती. ऊन मानतच नाहीत ते तिला. हो बाबा, असं का म्हणता तुम्ही? उलट अधिपती जिजू तर ताईला फुलपाखरासारखे जपतात.
फुलपाखरासारखं जपणं सोड, साधा माणूस म्हणून सुद्धा मान नाहीये तिला. विद्या, त्या घरात आपण आपली मुलगी दिलं ना विद्या, खूप मोठी चूक केली आपण. प्लीज असं नका बोलू तुम्ही. भांडण आहे, भांडण होत राहतात. भांडणं होतात ग, पण हाणामारी झाली त्याचं काय? अरे काय हाणामारी? बापरे. हो, जीव घेणा हल्ला. अहो, काय बोलताय? जीव घेणा हल्ला? कोणी केला हल्ला? आणि तुमच्या डोक्याला काय लागलंय? नीट सांगाल का मला? काय झालंय जरा नीट सांगा. नाही नाही नाही, काही नाही आई. काही नाही. त्या दुर्गेश्वरी मॅडम हिच्या अंगावर धावून गेल्या आणि ही म्हणते काही नाही. काय हल्ला? काय कोण आहेत कोण ही माणसं? असं वागतं का कोणी सुनेशी? देवा परमेश्वरा, अरे काय दिवस आणलेस, काय दाखवतोयस? हे असं बघायला जिवंत ठेवलंयस का आम्हाला? आई, अगं काय बोलतेयस? नको ना असं बोलूस. एवढं काही नाही झालंय. अक्षु, अगं हल्ला केलाय त्यांनी तुझ्यावर. तू काय रस्त्यावर पडलेली मुलगी आहेस का? अशी हाणामारी करता का कोणी? सून आहेस त्या घरातली, सून. त्याचं भान कुठे आहे त्यांना? साधी माणूस म्हणून वागणूक नाहीये तिला त्या घरात. बाबा, बाबा तुम्ही बसा. हिरा पाणी आण जा. बाबा, अहो, बसा तुम्ही. सावकाश बसा इकडे. सावकाश सावकाश. आण, पाणी दे, पाणी दे. बसा 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 बसा. दे, दे. बसा बाबा. हे घ्या, हे घ्या. पाणी घ्या. सावकाश. पाणी. बाबा प्लीज आता काही बोलू नका हा. स्ट्रेस नका घेऊ तुम्ही. आई तू पण. अगं पण बाबा प्लीज, उद्या बोलूया आपण. सावकाश. आज ऑलरेडी खूप दगदग झाली आपली. आपण आता नको बोलायला या विषयावर. अगं अक्षु, पण हे आई बघतीस ना. त्या रागाच्या भरात गेले हो आईसाहेब. हाय का आता केली परत वकिली सुरू? नाही वकिली असं नाही, पण काय माझ्यावर चिडूनच त्या गेल्या होत्या. आणि मदन ते मॅडबीड म्हणजे ते काय लाडाचं नाव म्हणजे काय ते तसं नव्हे, म्हणजे पोरकटपणा असल्याचा उथळपणा हो. जो सुनबाई करतात. हा, तो त्यांचा मित्र असेल पहिल्यापासूनचा आहे, म्हणजे म्हणून मग त्या यासनी मॅड म्हणतात आणि तो यासनी अक्ष, हा अक्ष म्हणतो. म्हणजे असं म्हणत असेल. म्हणजे काय बघा, माझं एक मन काय म्हणते आता, खरं तर मास्तरीन बाईंचं एवढं चांगलं नाव आहे की, हा अक्षदा, हा अक्षरा आहे, मग पूर्ण नाव बोलायचं आहे का नाही? हे काय अक्ष अक्ष एकदम अशी माशी शिंकल्यावानी वाटते अक्ष. हा, म्हणजे थोडक्यात म्हणजे खोळसटगिरी जो. आणि ह्यानी तर कशाला तसं म्हणायचं मॅडबीड काय मास्तरीन बाईसनी हे कळत नाही. नाही म्हणजे असं पण असू शकतं, आता शाळेपासून पारकेपणीपासून मित्र आहेत, म्हणजे असं नाही, म्हणजे एक पवित्र नातं पण असू शकतंय. एक काय ते ठरवा हो. तुम्हाला कवा हे वाटतंय कवा ते वाटतंय. आणि आम्हाला एक सांगा, हे तुम्हासनी सगळं ठावतो का हो? नाही, त्या कावा बोलल्या नाही. बघा आता हे समजा तुम्हाला सांगायला काय प्रॉब्लेम होता त्यासनी? हा, तेच मला बी तेच वाटतंय. काय आता हे बघा, एवढं सगळं बोलतात मास्तरीन बाई आणि एवढी वर्ष त्या दोघांचं पत्रव्यवहार चालू, पत्र बित्र लिहित होती एकमेकाला वगैरे सगळं ठीक आहे. मला सांगायला पाहिजे ना मास्तरीन बाई, एवढ्या सगळ्या गोष्टी सांगतात पोपटावानी, ही गोष्ट सांगितली नाही. हा शिकलेले पोपट होय, हे असं आहे सगळं. नाही हो, तसं नाही. आता बरं मास्तरीन बाईनी मला नाही सांगितलं, पण मला कळलंच ना. कळलं का नाही? मग हे चुकीचं आहे. त्यांचं काय चाललंय मास्तरीन बाईंचं, माझं मला काय कळ, माझं काय चाललंय ते बी मला कळण झालंय. सगळं कन्फ्युज झाल्यावर नाही झालं. माझं काय डोसकानी मन एका बाजूला नाही. मन म्हणते की हे सगळं खरं नाही आहे आणि डोसकं म्हणते की हे खरं आहे. हा खरं आहे. खरं आहे म्हणजे खरं आहे असं नाही, कन्फ्युजन आहे सगळं. आमचं काय कन्फ्यूज नाही, काय कन्फ्यूज नाही. आम्हाला सगळी उत्तम बातमी आहे. म्हणजे
आता तुम्ही म्हणत असाल तर आम्ही तसं काही बोलणार नाही तुमच्या पुढं, पण थोडा विचार करा की अधिपती, म्हणजे कुठं तरी पाणी मुरत असेल नाही का? हां, तुमचं प्रेम आहे मान्य आहे, मला मान्य आहे, पण प्रेम जरा बाजूला ठेवा आणि थोडं डोसकं लावा. हां, विचार करा. यांची मैत्री होती, मग तो परदेशात गेला, तो सुनबाईंना तिकडे बोलवत होता, त्यांचा पत्र व्यवहार चालू होता. हां, पण आता सुनबाईंनी लग्न झाल्यापासून त्यांच्याशी काय बी कॉन्टॅक्ट ठेवला नाही. हां हां हां, काय कॉन्टॅक्ट ठेवला नाही. मग आता ह्यानं इकडे यायची काय गरज होती? चला आले काय माहिती. नाही तर काय. बरं, आला तो आला, सुनबाईंना भेटायची काय गरज होती? बरं, सुनबाईंचं लग्न झाल्यापासून त्यांनी काही त्याला पत्र पाठवलं नाही का फोन केला नाही, म्हणजे त्यांनी काय ते समजून जायचं का नाही? हां, बरं, सुनबाई काही येड्या नाहीत का अडाणी नाहीत, नको तिथं लई डोसकं चालतंय त्यांचं. मग आता त्या मदनच्या मनात काय आहे त्यासनी कळायला नको होतं काय? मॅड म्हणे मॅड, मॅड कसले मॅड, त्यो मॅड का सुनबाई मॅड तेच कळणं झालंय आम्हाला. म्हणजे आमचं म्हणणं काय आहे, सुनबाईंच्या मनात काय असल असं नाही, म्हणजे सुनबाई काय तशा नाहीत. हा तेच की, मास्तरीनबाई तशा नाहीत. हां. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्याकडे त्यांच्यावर, माझा पूर्ण विश्वास आहे. पण कसं होतंय, माझ्या मनात बी का नाही दोन मनांचा खेळ चालल्यागत होते. काय कशाचा कशाला ताळमेळ नाही, मेळच लागना. म्हणजे हे बघा, माझं एक मन म्हणतंय की मास्तरीनबाई आणि त्या आहेतच, चांगल्याच आहेत. पण चांगल्या आहेत तर मग त्यांनी मला हे सगळं सांगितलं का नाही, मग लपवून का ठेवलं? मग एवढं चांगलं आहेत बघा, तर सांगायला पाहिजे का नाही? सांगायला पाहिजे होतं. गुताडा झालाय, सगळा गुताडा झालाय. मला आता वाटलं होतं सगळं संक्रांतीला जाऊन मिटवून येईन सगळं. मदन नावाची संक्रांतच आली आपल्या घरावर. संक्रांत आली नाही, तसं नाही. हे बघा अधिपती, आता एक सांगतो मी तुम्हाला, तुमचं का नाही नवरा बायकोचं नातं आहे. हां, त्याच्यात विश्वास असला पाहिजे, आदर असला पाहिजे. हे असं आत बाहेर करून नाही चालत, खरंच नाही चालत. दोघांनी जे काय असेल ते खरं बोललं पाहिजे. पण मी आतापर्यंत त्यासनी सगळं खरंच सांगितलं. आतापर्यंत मी काय लपवून ठेवलं नाही. मग त्यांनी लपवाछपवी करायची काय गरज होती? नव्हतीच की. हां, त्यांना या घराबद्दल तर काही नाही, आमच्याबद्दल तर नाहीच नाही. तुमच्याबद्दल वाटतं असं वाटायचं आम्हाला, पण आता ती पण शंका या लागल्या आम्हाला. एकदम अशा घर सोडून निघून गेल्या. मी अडाणी म्हणून त्या एवढा रागराग करत असतील काय माझा? अधिपती, तुम्ही अडाणी नाही, कमी शिकलेले आहे सा. हां, तुम्हाला डोसका आहे. हां, डोसका आहे तुम्हाला. त्यांनी लग्न केलं तेव्हा त्यासनी सगळं माहीत होतं का नाही? हां, त्यांनी मान्य केलं होतं. मला शिकायला पण लावलं का नाही त्यांनी? हे बघा अधिपती, तुमचं मन सांगतंय का नाही ते बरोबर असू शकतंय. येळ द्या थोडा, मनातलं मळब निघून जाईल. हां, कसं असतंय की माणसं कधी कधी दूर गेली का नाही की असं तुटल्यासारखं वाटतंय, आणि त्यात रडायला असा एकदम कोणाचा खांदा मिळाला तर मग माणूस गरंगळतोय, ओघळतोय. पण आता मदन आलाय तर त्याच्याशी बोलून तिला खूप बरं वाटतंय. असं व्हायला न गं, खरंच असं व्हायला न गं. पण कसं आहे, दुबळ्या मनाच्या माणसाच्या बाबतीत असं होऊ शकतंय, म्हणून त्याला लगेच असं वाईट ठरवायला न गं, नाही का? आपण का नाही थोडं डोसकं थंड करू आणि विचार करू. हां, कसं आहे, लग्नाचं नातं आहे ते अशा छोट्या छोट्या कारणामुळं तुटत नसतंय. हां, आम्हाला खात्री आहे की त्यांचं डोसकं थंड झालं की त्या स्वतःहून घरला परत येतील. येतील 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 आमच्यावर विश्वास ठेवा. तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत आम्ही. हां, आता तुम्ही उगा विचार करत बसू नका. हां, आणि हातपाय धुवून खाली या जेवायला. या खाली जेवायला या. जास्त विचार करत बसू नका. बोलू नंतर आपण, सगळं ठीक होईल. हां, या.
हे काय तुम्ही अजून घरच्याच कपड्यात? हा, सगळं ठीक आहे ना व? हा हा. जा, जग जिंकून या. आता सगळं हारलेला माणूस जग काय जिंकणार आई साहेब? थांबा अधिपती, असं नका बोलू. का हेच तर खरं आहे की आई साहेब? नाही अधिपती, हे खरं नाही. तुम्ही हारलेलं नाही, सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल असं तर काय वाटत नाही. बघा सत्य आहे. हा क्या बोल. हा विस्कळीत झालंय माझं आयुष्य देवा. जे काही घडतंय त्याचा आई बाबांना इतका स्ट्रेस आलाय. बाबांसमोर संक्रांतीला सगळं व्हायला नको होतं. मी काय म्हणतो मॅडम, भेटू देत ना दोघांना. तुमच्या पोरीची लायकी तरी आहे का अधिपतीसनी भेटायची? त्याने असाल तर पोरीला घेऊन परत जावा. जावा जावा जावा. धमकी देतोस आम्हाला? तूच आहेत ना. तुला कळत कसं नाही तुझी या घराला गरज नाही म्हणून? मला शक्ती दे, शक्ती दे मला. अधिपती आणि माझं नातं पूर्वीसारखं करता येऊ दे. लवकरात लवकर बोललो पाहिजे अधिपतींशी, त्याशिवाय हा गुंता काही सुटणार नाही. अगं अगं काय चाललंय? फोन वाजतोय. ताई राहू दे. काय राहू दे? तू तू फोन का घेतीयस ताई? घेऊ नको म्हणजे? अगं म्हणजे कशाला बोलायचंय तुला त्यांच्याशी? इरा काय बोलतीस तू? सरक. अगं अगं इरा काय चाललंय तुझं? फोन दे ना, मला बोलायचंय बाबांशी. बाबांशी? कुठल्या बाबांशी? कोणाच्या बाबांशी? अगं अधिपतींचे बाबा. फोन दे. ठीक आहे, ते त्यांचे बाबा आहेत. मग तुझा काय संबंध? काय संबंध आहे म्हणजे? अगं माझे सासरे आहेत ते. तू फोन दे लवकर. ताई मी तुला तुझा फोन देणार नाहीये. काय झालंय? कशामुळे एवढी ओरडतीयस? हिला कळत नाही त्याशिवाय. काय कळत नाहीये? अक्का आई, हिला घरातून हकलून दिलंय. बाबांवरती हल्ला केलाय. आणि ही काय करतेय? सासऱ्यांशी गप्पा मारतीये. माझ्या बरोबर असं घडलं असतं तर एव्हाना सगळ्या सूर्यवंशींचे नंबर मी ब्लॉक केले असते. आणि ही काय करतेय? सासऱ्यांशी बोलतीये. अगं ताई, काय गरज आहे तुला त्यांच्याशी बोलायची? गरज आहे इरा. अगं जे काही घडलंय त्यामध्ये बाबांचा काहीच दोष नाहीये. दोष नाही? अगं ताई, त्यांच्या समोर त्यांचा मुलगा काय वागतोय हे बघतायत. एक वडील म्हणून ते जबाबदारी असते का नाही? का त्यांना त्यांचा मुलगा जे वागतोय सगळं चालतंय? हे बघ इरा, तू यामध्ये नको पडूस. का नाही पाडायचं? सांग ना, का नाही पाडायचं? तुझ्या सासरची लोक काहीही वागतील, कसंही बोलतील आणि आम्ही गप्प बसून सहन करायचं? इतके दिवस गप्प बसलो ना, ती चूक झाली आमची. नाहीतर काय? आपण शांत बसतो याचा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे. त्यांना काय वाटलं असणार आहे की आपण साधी सरळ माणसं आहोत, मिडल क्लास माणसं आहोत, आपण अन्याय सहन करणार. आपल्याकडे ताकद नाहीये अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्याची. शिक्षकी घर आहे, करून करून करणार काय? पण तसं नाहीये बाबा. आता आपली ताकद दाखवायची वेळ आलीये. अगं इरू, ताकद दाखवायची म्हणजे काय? काय करायचं? काय हिंसेला हिंसेने उत्तर द्यायचं आपण, असं म्हणतेस तू? ताकदी बिकतीच्या काय गोष्टी करतेस ग? ताई अगं,
हिंसेला हिंसेने उत्तर देण्याचं माझं म्हणणंच नाहीये. हा मग काय? अगं ताई, त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला नको.